अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ टेंबरे बी या संघाचा राहिला. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि एक चांगला खेळ तुम्ही दाखवला. शिस्तबद्ध क्रिकेट मैदानावरती तुम्ही खेळलात. तुमचं एसपीएल कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आपलं मनापासून कौतुक. मान्यवर शैलेश दादा भोईर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शैलेश दादा भोईर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद मनोजजी कारवे सर. मैदानावरती मॅच चालू झाली आहे. आजच्या दिवसाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. बादशाही विपक्ष वाळशेत असा हा बिग फाईट मुकाबला. कल्पेश जाधव गोलंदाजी करत असताना हा चेंडू पहा सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाजाला आतापता नव्हता, सरळ निघून गेला. सीमा विकेट किपरनं कलेक्ट केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. षटक क्रमांक पहिलं 3 चेंडू फेकलेत, एकही धाव अद्यापर्यंत आलेली नाही. इथे फुलटोज आहे लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती येतोय. झेलसाठी प्रयत्न केले मात्र चेंडू कॅरी झाला नाही. प्रयत्न भरपूर केले मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय तर एक सिंगल धावेच्या मदतीनं धावफलकाला श्रीगणेशा झालाय. सुरुवात झाली आहे. एका धावेची मदत आली आहे. निलेश इज ऑफ द मार्क. कल्पेश थोडासा नाराज. झेलसाठी थोडेसे कमी प्रयत्न केले असं चित्र पाहायला मिळालं. इथे पहा लॉंग ऑफ वरती पुन्हा एकदा चेंडू पकडला जातोय. फेकतायत. सिंगल एकच धावाली आहे. षटक क्रमांक पहिल्या 2 धावा आल्यात. स्कोरबोर्ड वरती बिनबाद 2. शांत सुरुवात, शांत आणि संथ सुरुवात. हा चेंडू फुलटोच चांगल्या पद्धतीने झेल एक्स्ट्रा कव्हर वरती अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिला झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीम वाळशेतला. निलेशचा खेळ संपला. मंचावरती सन्मान कव्हर करा. मान्यवर शैलेश दादा भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मायेची उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेचं गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन कॅमेरामन भाऊ आपण कव्हर करा मंचावरती. अनिकेत, कॅमेरामन अनिकेत. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय शैलेश दादा भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. एसपीएल साठी मोलाचं सहकार्य शैलेश दादा भोईर यांचं आपल्याला लाभतंय. आपलं सुद्धा गोड कौतुक. इथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाज महेश आलाय. पहिल्याच बॉलवरती चेंडूला अडवलं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. स्कोरबोर्ड वरती धावा थांबलेला तुम्ही पाहताय. बॅटिंग करण्यासाठी बाबू आलाय. बाबू आणि लवेश या जोडीला इथून धावा बनवाव्या लागतील. वाळशे संघासाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा प्रतिष्ठेचा सामना आणि बादशाही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा. इथे फुल लेंथ, प्रचंड वेग, सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. जबरदस्त गोलंदाजी, प्रचंड वेगाने टाकलेला हा डॉट फलंदाजाला जागेवरच खिळवून ठेवलंय. धावांसाठी वंचित, धावांसाठी धावा धाव मैदानावरती पाहायला मिळतीये. लवेश पुन्हा त्याच टप्प्यावरती फुल लेंथ, अगदी भन्नाट वेगाचा वापर केला जातोय. ज्याची ओळख आहे महेशची ओळख गती, आणि ती गती इथे तो दाखवतोय. सलगचा हा 4था डॉट येतोय. ओव्हर नंबर 2 मधील अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. राईट मोड द विकेटनं महेश. स्ट्राईक वरती लवेश इथे पुढे जाऊन स्टेप आउट होऊन खेळलाय. फुलटोस घेऊन समोरच्या दिशेला लॉंग ऑफ वरती चेंडू पकडून फेक होईल तोपर्यंत एक सिंगल एकेरी धाव इथे कंप्लीट करतायत.
चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे पाहायला मिळतोय. हा सुद्धा डॉट. अचूक टप्प्यावरती प्रचंड वेगानं गोलंदाजी होते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक थांबले 3 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. चर्चा करता करता 2 षटकं इथं समाप्त झाली. तिसऱ्या षटकासाठी कल्पेश आलाय. मोठ्या फटक्यांसाठी सातत्यानं वंचित ठेवलं जात आहे. प्रचंड वेगानं गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दिला जात नाही. हात खोलू दिले जात नाहीत. फलंदाजांना बेड्या ठोकल्यात अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती निर्माण केली आहे. चांगली गोलंदाजी. इथे पाहिलं जाईल बरोबर गाईडलाईन वरती थोडासा बाहेर निघालाय. अंपायर डिसिजन वाईड बॉल. अंपायर डिसिजन वाईड बॉल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. ओके. तिसरे अंपायर. थर्ड अंपायर आपण या. माधव सर येत आहेत अगदी वेगानं. कंट्रोल रूम मध्ये चेक करतील. पंचांनी वाईट बॉल घोषित केलंय. तिसरे अंपायर चेक करतायत. फिल्डिंग टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे वाईट बॉल. अबांतरची धाव धावफलकावरती आपण पाहताय 5. तिसरं षटक मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. सध्यापर्यंत आपण पाहिलं तर पॉवर प्लेची षटकं पाहायला मिळाली. मात्र त्या दोनही षटकांमध्ये धावा रोखण्यामध्ये सुयश मिळवलंय. हा सुद्धा फुलटो चेंडू होता. मात्र यावेळेस कनेक्ट करता आला नाही. सातत्यानं वेगाचा प्रचंड वापर केला जातोय. कल्पेशला माहिती आहे ही मॅच डू ऑर डाय. प्रत्येक सामना महत्वाचा आणि विशेष करून या सामन्याचं चर्चा आणि या सामन्याबद्दल भरपूर चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. हा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. सुपर 8 मध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हा सामना जिंकल्यानंतर बादशाही संघ सुद्धा 5 सामन्यांपैकी 4 सामने विजयी होतोय. फटका इथे दर्जेदार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेला हा चौकार. इथे बॅटची एज. चेंडू अडवलाय विकेटच्या मागे. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग सजवली आहे. कुठल्याही प्रकारे धावा घेऊ दिल्या जात नाहीयेत. एक चौकारानंतर लगेच उत्तर दिलंय. हा निर्धाव वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहत असाल तर कल्पेश जाधवचा जलवा सातत्यानं राहिलाय. बॅटिंग अतिशय दर्जेदार. या अगोदरच्या मॅच मध्ये घणाघाती 50 बनवली. त्यापूर्वी 11 चेंडू आणि 48 धावांची विध्वंसक बॅटिंग. गोलंदाजी सुद्धा तुफान. कुठल्याही प्रकारे समोरच्या संघाला डॉमिनेट करण्याची तयारी वन मॅन शो कल्पेश जाधवनं ठेवली आहे. आणि नावाला साजेसा खेळ या स्पर्धेत
कल्पेशचा सातत्यानं राहिलाय. शेंदूर प्रीमियर लीग ही भातसई टीम साठी आणि कल्पेश जाधव साठी अतिशय लकी स्पर्धा. प्रत्येक वर्षी तुम्ही पाहताय तर सुपर 8 सुपर 4 साठी क्वालिफाय होतात. जास्तीत जास्त वेळेला चॅम्पियन राहिलेली टीम आहे. या वर्षीच्या हंगामात सुद्धा सुरुवात अतिशय दर्जेदार केली आहे. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. थोडासा अडचणीत सापडलाय संघ वाळशेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती इथे अखेर संघर्ष संपलाय. फलंदाजाचा विकेट मिळाली आहे. दिल्या घरी सुखी रहा. परतीचा प्रवास इथं करावा लागला फलंदाज लवेशला. लवेश गेला आणि आता महेश आलाय. महेश विरुद्ध महेश अशी मॅच तुम्हाला असं बॅटल मैदानात पाहायला मिळेल. खोलवर टप्पा, यॉर्कर लेंथ मारा, हात खोलू दिले जात नाहीयेत. चेंडूवरती चांगलं नियंत्रण आणि गती जर आपण पाहत असाल तर अतिप्रचंड गती या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर कल्पेश जाधवनं सुद्धा गतीचा पुरेपूर वापर केला. चौथं षटक इथे फुलटोज आहे. बॅटची एज लागली आहे. चेंडू मागे अडवत आहेत. बॅकअप अतिशय चांगल्या पद्धतीने करत असताना दिनेश बसवंत त्या ठिकाणी स्टॉप केलंय. कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता एक सिंगल आली. 14 धावा एकंदरीत धावफलकावर आहेत. बॅट्समन रिव्ह्यू ओके. बॅट्समन रिव्ह्यू हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र फलंदाजानं हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. मित्रांनो, सीमारेषेच्या बाजूला जी सफेद कलरची कार उभी आहे ती कार थोडीशी बाजूला पार्किंग करा. तिथनं लाईट रिफ्लेक्ट होतोय. इथे पहा फटका दर्जेदार आहे. प्रॉपर टायमिंग, कडक हिट, षटकार. आता जाता झलक दाखवूनच जाणार. या वर्षीच्या एसपीएलच्या या 8व्या पर्वाला पहिल्या दिवसापासून आले तिथे विकेट मिळतीये. अजून एक धक्का मिळालाय वाळशेतला.
अजून एक धक्का मिळालाय, अजून एक झटका इथं मोठा दिलाय. चौथं षटक. गोलंदाजी मार्कवरनं महेश पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 20 धावा धावफलकावरती आहेत. स्वल्पविराम जो लागलाय तो बऱ्याच काळापासून. ओमकाराला बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे कनेक्शन होऊ दिलं नाही. डॉट. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न झालं. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 20 धावा 20. चार षटकांमध्ये धावफलकावरती आहेत 20-20. 5व्या षटकाला सुरुवात. या ठिकाणी आपण पाहताय बादशाही आणि वाळशेत या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. बादशाही संघासाठी फार महत्वाची मॅच. त्याचबरोबर वाळशेत संघासाठी सुद्धा हा सामना जिंकले तर प्रतिष्ठेची लढाई. बॅटची एज अगदी आपण पाहताय रफ अँड टफ मॅचेस आपल्याला इथं पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाल्या. अगदी मागच्या पोलमध्ये सुद्धा शेवटची मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला दोन टीम कुठल्या सुपर एटला येत आहेत त्या निश्चितच माहीत नव्हत्या. आज सुद्धा अजून आपल्याला दोन टीम ह्या गटातनं कुठल्या सुपर एट साठी दाखल होतील अजूनपर्यंत आपल्याला याची कल्पना आलेली नाहीये. याचा अर्थ प्रत्येक संघ ताकद लावून खेळतोय. प्रत्येक संघ आपल्या अस्तित्वासाठी जबरदस्त लढाई झुंज देताना. 5वं षटक. रोहित टू ओमकार असा सामना आपल्याला इथं बॅटल पाहायला मिळतं. थोडासा रणवेत अडथळा. रोहित स्ट्राईक वरती ओमकार. यावेळेस पहा चांगल्या पद्धतीने सीमारेषेच्या जवळ दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे. सिंगल एकच धावील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती बादशाही संघानं दाखवलं. या मॅच मध्ये आपण पाहताय पहिल्या चेंडूपासून जी कमांड मिळवली आहे ती वाळशेत संघाला बॅकफुटला पाठवणारी. राईट मोर द विकेट. इथे जागेवरनं फटका चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंग. खडे खडे समोर सरळ चेंडू जातो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. षटकार आली आहे. षटकाराच्या मदतीनं 28. इथं जागेवरनं बॅट फिरवली. संपर्क झाला नाही. डॉट. चांगली गोलंदाजी सातत्यानं. षटकारानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलं जातंय. वाळशेत संघासाठी संघर्ष वाढलाय. 6 षटकांची मॅच. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती 28. इथे सुद्धा संधी. झेल पकडला जातोय आणि अजून एक इथं विकेट मिळेल ती बादशाही टीमला. फलंदाज माघारी परतलाय. बिग विकेट. सर्व आयोजन समितीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 4थ्या दिवसामध्ये आपण आहोत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा. अजून 5 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती तुम्हाला अनुभवायला मिळेल. विशेष कौतुक आपल्या तिन्ही पंचांचं करूयात. सिद्धू पाजी सर त्याचबरोबर नदीम शाह सर पहिल्या दिवसापासून कामगिरी पाहत आहेत.
माधवजी ठाकरे सर, आपलं सुद्धा मनापासून आभार. चार चंद्र लावण्याचं काम या पंचांच्या माध्यमातून. त्याचबरोबर अमित डांगरे सर बदलापूरवरनं आपल्यासोबत 3 दिवस होते, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. शेवटच्या षटकाचा खेळ चालू होतोय. आजच्या दिवसाची शेवटची मॅच मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. अनुज पहिला चेंडू टाकलाय, चांगल्या पद्धतीने टाकलाय, मात्र मागच्या बाजूला बाईचा इशारा येतोय. सिंगल धाव कंप्लीट करतायत. 29 धावा एकंदरीत धावफलकावरती. शांत चाललेलं क्रिकेट संत मैदानावरती इथं आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 5 बॉल शिल्लक. पूर्वार्धात आपण आहोत. स्कोरबोर्ड वरती लो स्कोरिंग मॅच आपण पाहताय. 29 धावा, 29. अजून एक डॉट. सतीशजी पाटोळे, शशीदादा पाटोळे यांचं मनापासून आपण कौतुक करूयात. कमी तिथं आम्ही ही भूमिका ते पार पाडतायत. स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगली साथ आम्हाला इथं कॉम्बॉक्स मध्ये देत आहेत. इथे ओव्हरपिच जागेवरनं टोलवलाय. फटका चांगला आहे, दर्जेदार ताकदवर षटकार. सिद्धू पाजी जबरदस्त जलवा इथं पाठवलाय, दाखवलाय. दूरवरचा अंतर कापून राम पाटोळे सरांच्या आणि शेंद्रुणकरांच्या प्रेमासाठी पहिल्या दिवसापासून इथं आले आणि चांगल्या पद्धतीचं इथं परफॉर्मन्स त्यांनी दिला. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या माध्यमातून होऊ दिली नाहीये. बाईचा इशारा येतोय. सिद्धू पाजी सरांचं आपण मनापासून कौतुक करूया. नदीम शाह सर सुद्धा दर्जेदार अंपायरिंग. दोन्ही पंचांचं कौतुक आपण करूया. 36 धावा इथे धावफलकावरती आहेत. ही सर्व क्रिकेटनं आपल्याला दिलेली मित्रमंडळी. इथे बॅटची एज लागल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, वेगानं चाललाय. आता मात्र लक फॅक्टर ऑन आहे. चौकार. टिप टिप बरसा पाणी. आणि माधव सर आल्यानंतर ढगाला लागली कळ. षटक संपले. 6वं पूर्वार्ध इथं संपलेलं आहे आणि पूर्वार्धामध्ये जमवल्या त्या एकंदरीत पाहायला मिळत आहेत त्या 40 धाबा. 41चं लक्ष ठेवलंय मैदानावरती. बादशाही संघ कशा पद्धतीनं पार करेल. आजच्या दिवसाची शेवटची मॅच. सर्व लाडक्या ऑफिशियल टीमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमच्या वाणीला आजच्या दिवसासाठी विश्राम देऊ आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा सन्मानपूर्वक निमंत्रित करूयात, ज्यांनी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. पहिल्या दिवसापासून आम्हाला साथ सुंदर देत आहेत. मान्यवर मनोजजी कारवे सर, धन्यवाद.
प्रेक्षकांचं, आमच्या पाहुण्यांचं, खेळाडूंचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करतोय या शेवटच्या सामन्यातील शेवटच्या इनिंगमध्ये. जिंकण्यासाठी सूरज प्रतिष्ठान भातसे संघाला गरज आहे ती 41 धावांची. फक्त म्हणू शकत नाही आपण, त्याचं कारण की क्रिकेटचा सामना आहे, शेवटी काही होऊ शकतं. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय व्होल्टेज बनवून अनेक इतिहास असे घडलेत की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा आपल्या पारड्यामध्ये पाडून जिंकलेले आहेत. आणि या ठिकाणी तो प्रयत्न करेल का वॉल्सेस संघ? बघा मित्रांनो, काल 5 ओव्हरमध्ये ज्या संघाने सकाळी पहिल्या सामन्यामध्ये 93 धावा कुठल्या होत्या, तो संघ आजच्या या दिवसामध्ये दिवस बदलला, खेळ बदलला, प्रतिस्पर्धी बदलला आणि 7 षटकामध्ये फक्त अवघ्या 40 धावा उभ्या करू शकला. परंतु हेच क्रिकेटचा खेळ आहे. धावा किती पण असू दे, आपल्यापर्यंत आपली हिंमत सोडायची नसते. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा आपण जिंकू शकतो. हे स्वतःचं मनोधैर्य वाढून आपण ही धावसंख्या नक्कीच डिफेंड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 41चं आव्हान जिंकण्यासाठी घेऊन कल्पेश आणि एक प्रमोट केलेला फलंदाज सोबतीला अनिकेत आहे. अनिकेतला प्रमोट केलंय या मॅच साठी स्पेशली. वा, चांगली संकल्पना म्हणू शकतो आपण. यालाच म्हणतात कल्पेश नौक्या खेळाडूला पुढे का घेऊन जातोय. सतत 2 वर्ष अनिकेत ओपनिंग करतोय कल्पेशच्या सोबतीला. आणि मागच्या मॅच मध्ये प्रमोट केला खेळाडू होता, मला वाटतं दिनेश होता, दिनेश बसवंत. येस, चला. सिद्धू पाजी, नदीम शाह. म्हणजे आता आपल्याला या इनिंग मध्ये आमचे माधव कुणीकडे गेले बघायची वेळ लागणार नाहीये, म्हणायची वेळ लागणार नाही, कारण ते आता कुणीकडे नाही तर शांत बसलेत. गंगेच्या पात्राप्रमाणे शांत झालेत, चंद्रभागेप्रमाणे. कारण ते आतमध्ये आले की उसळलेला पिसळलेला समुद्रच पाहायला मिळतो आपल्याला. बघूया, चला सुरू करा मॅच. आजच्या दिवसामध्ये असं वाटतं की कालपेक्षा लवकर सेशन समाप्त होणार आहे. 3:30 वाजलेत, म्हणजे 4:15च्या आधी किंबहुना त्याच्या पण आधी सामना समाप्त होऊ शकतो. बघायचं आपल्याला कशी फाईट देणार, कशी झोन देणार गोलंदाज. ओमकार सज्ज झालाय, चांगला कॉन्टेस्ट असेल. एक उभरता सितारा ओमकार आणि समोर अगदी एक्सपिरियन्स कंपेरियर कल्पेश जाधव. मॅच ऑन. अंपायर सिग्नल, पाजी यांचं सिग्नल. 41चं टार्गेट, हे टार्गेट सेट केलंय. आणि बघा या ठिकाणी पंचांनी नतमस्तक होऊन वाईटचा इशारा केलाय सिद्धू पाजी सरांनी. सांगतायत की अरे यार, 40च तुम्ही धावा केल्यात आणि काय सुरुवात तू करतोय यार, तुझी बॉलिंग तलवार पाहिजे. पण तो तसा तीक्ष्ण मारा करण्याचा प्रयत्न तर केला, पण तो लाईन आहे दिशा भरकटली तिथे ओमकारची. पुन्हा एकदा सज्ज झालाय कल्पेश जाधव सामना करण्यासाठी. ओ, हा कल्पेश जाधव आहे जो गॅप अगदी घारीच्या नजरेने शोधतोय आणि शोधली. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह 4 धावांसाठी मिड विकेट झोन कडे. इफर्टलेस फटके मारण्यामध्ये माहीर आहे. टीडीला पाहिलं, चेंडूला वाचलं, पावलांचा वापर केला, बॅटचा फ्लो छान पद्धतीने दाखवला आणि शॉर्ट मिड विकेटच्या मधून डीप मिड विकेट झोन कडे 4 धावांसाठी तो चौकार वसूल केला आणि धावसंख्येला सुरुवात केली कल्पेशने. कल्पेश ऑफ द मार्क. कल्पेशची 4 धावसंख्या, संघाची 5. टर्न केलाय, स्विंग केलाय, फिल्डर इकडे आला आणि चेंडू तिकडे गेला. चेंडू कुणीकडे. षटकारासाठी षटकार. गाण्यावरती अनेकांना नाचता नाही येता सुद्धा नाचता आलं असं गाणं आपण पाहतोय, खलीबली. आणि या ठिकाणी पाहतो आपण की आता मात्र कल्पेश जाधवने गोलंदाजांना, फिल्डरांना नाचवायला सुरुवात केली आहे.
लक्ष वेधून घेतोय. 2 फटक्यांमध्ये 10 धावा कुठल्यात? इरादे स्पष्ट केलेत. पहिला चेंडू सोडून दिला तो वाईड होता. त्यानंतर अगदी स्लॉट मध्ये चेंडू मिळाले, लाईन मध्ये मिळाले. बॅटचं स्विंग छान, प्लेसमेंट लाजबाब करत असताना कल्पेशने त्याचीच खेळी पुढे रिझ्यूम केली आहे. आजच्या दिवसामध्ये 52-48 आणि ह्या सामन्यात बघायचे किती ठोकणार. धावसंख्या 11. पुन्हा स्विंग लेग फ्लिप केलेला त्या ठिकाणी पाहतो. मनगटीचे वापर केलाय छान पद्धतीने. चेंडू जात असताना त्याला फक्त गतीमध्ये परिवर्तित केलं 4 धावांसाठी. जुगलबंदी आमच्या डीजे आणि सिद्धू पाजीची पाहतो आपण. त्यामध्ये कमाल बॅटिंग करते कल्पेश जाधव आणि चेंडू दिला तो राज साहेबांनी, माधव साहेबांच्या मुलांनी, राज ठाकरे साहेबांनी. वेलकम राजी, आपका भी हार्दिक स्वागत है. DMLT MCA 5 झाले. तिथे हॅमट केस समोर फोर्स केलाय. ऑन द राईज होता वेगाने तिथे फिल्डर येतोय. लॉंग ऑफचा फिल्डर, परंतु एक धाव काढत नाहीये. असं वाटतं की कल्पेश जाधवने ठरवलंय चौकार षटकाराने सामना संपवायचा. ज्याच्यासमोर लक्ष 41 धावांचं जिंकण्यासाठी. एकूण धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतो 4 चेंडूमध्ये तब्बल 15 वर. लो स्कोरिंगच वाटू लागले. हाय व्होल्टेज बनत नाहीये. त्याचं कारण की विकेट मिळत नाहीये. ओमकार तर प्रयत्न करतोय. समोर चेंडूला ठेवला होता, समोर पुन्हा खेचला. आता मात्र विकेटची दाट शक्यता. झेलचा प्रयत्न करणार का? प्रयत्न अपुरे पडले. हात तिथे पसरवले, परंतु त्या ठिकाणी कॉन्फिडन्स नव्हता आणि जीवनदान मिळालं ते कल्पेश जाधवला. आपण बॉडी भाषा, शरीर भाषा पाहिली त्या फिल्डरची. तो सुद्धा तिथे अक्षरशः स्वतःला सिद्ध करत होता की मला झेल घ्यायचा नाहीये. हाफ चान्स होता आणि तो सांगतो की दुसऱ्याने यायचं होतं. याला म्हणतात की दुसऱ्यावरती सोपवणं किंवा दुसऱ्यावरती अवलंबून राहणं, विसंबून राहणं म्हणतात त्याला. परंतु आपल्याला कधी कार्य करता येणार आहे? बघाय कार्य लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह स्क्वेअरच्या दिशेने पाहतो आपण. कव्हर आणि स्क्वेअरच्या दिशेने पाहतो हा सुंदर चौकार. आणि तिकडे नदीम शहातावर काहीतरी मला माधव सरांनी सांगितलं, लक्षात नाही आलं माझ्या. कधी ते असं सांगतात की लक्षातच येत नाही आपल्या. असे माधव आमचे आहेत. अच्छा, शर्मा रे नदीम सर. मुझे कि नदीम शर्मा कहाँ से आगे. नदीम शाह शर्मा रहे थे जब डांस कर रहा था सिद्धू पाजी, लेकिन वो शर्मा गए. उनको याद आ गई जयाप्रदा की. धावसंख्या 20 वर. 20 ऑन द बोर्ड. इथे यादगार तुफानी फटकेबाजी कल्पेश जाधव इथे करत असताना उत्तुंग टोला. मिळालाय 6 धावांचा हा सिक्सरचा गोळा. नेण्याची धावसंख्या बघा पुढे जात असा 27 वरती 14 धावांची गरज आहे. अनिकेत सुद्धा छान खेळते. पहिला चेंडू त्याने अगदी तिथे स्क्वेअर ड्राईव्ह लॉफ केला होता 4 धावांसाठी कव्हर पॉइंटला. त्याची नजाकत आमच्या समोर. इथे पाहतो आपण रामजी पाटोळे साहेबांना. इथे नतमस्तक होणारा चेंडू 6 हिट फॉर द 4 रन्स.
भासेसाठी रामलखनची जोडी सुपरहिट मूवी सुभाष घईने निर्देशित केलेली मूवी आणि ही पाहतो आपण एसपीएल सुपरहिट याचे निर्देशक आहेत आमचे शोमॅन रामजी पाटोले. जसे सुभाष घई शोमॅन होऊन गेले, वाईटचा इशारा, राज कपूर शोमॅन होऊन गेले आणि राम पाटोलेच्या सोबत या त्यांचे इतर को डायरेक्टर जितू पाटोले, सतीश पाटोले, वैभव पाटोले, नरेश पाटोले आणि त्यांचं डायरेक्शन असलेले एसपीएल पाहतो आपण शेंद्रे प्रीमियर लीग 2025. जबरदस्त रामजी पाटोले साहेबांचं निर्देशन आणि त्यांच्या निर्देशाच्या खातीर ही सक्सेसफुल स्पर्धा पाहतोय आपण. मगाशी जेतू सरांनी मनोगत व्यक्त केलं की आम्ही जेवढं जमतं तेवढं देण्याचा प्रयत्न करू आणि ते प्रयत्न करतायत. तिसरा ग्राउंड बदलला परंतु स्पर्धा काय आमची लोकप्रियतेचे शिखर उंच गाठण्यामध्ये माघारी घेत नाहीये. अगदी समोरच्या माऊली पर्वताच्या एवढी उंच गाठली या स्पर्धेने शेंद्रे प्रीमियर लीग 2025. इथे बघा धावसंख्या पाहतोय आपण ती आहे 32 वर. 9 धावांची गरज. कल्पेश अजून आहे, अनिकेत तिथे बाद झालाय ज्याने 8 धावा केल्या. दिनेश आलाय बसवंत, खूप छान खेळतो दिनेश सुद्धा, अगदी संयमाने खेळतो, स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये माहीर आहे. त्याच्या आपण अनेक खेळी बघितल्यात की जेव्हा त्याच्या समोर कल्पेश जाधव असतो तेव्हा तो कल्पेशला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी देता येईल हा प्रयत्न करतो. ही त्याची मानसिकता असते, म्हणजे हाराकिरी फार कमी करतो दिनेश बसवंत. त्याला सुद्धा कल्पेशने इशारा केला की संयमाने खेळ, कुठल्या पद्धतीने हेजिटेशन नको, हाराकिरी नसावी. एक गडी बाद झाला आपला परंतु आपण अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहोत हे सांगत असताना कल्पेश दिनेशला जो सामना करेल आता नरेशचा पुढचा चेंडू. धावसंख्या 32, 9 ची गरज. हो तिथे अगदी ऑफर केला झेल कव्हर पॉइंटला आणि जसा आल्या पावली परत जात असताना दिनेश बसवंत बॅक टू द पॅव्हलियन. क्रिकेट गाजवलंय आणि आता सुद्धा ते क्रिकेट माजवत आहेत. क्रिकेटचा पसारा वाढवत आहेत, कारभार वाढवत आहेत त्यांच्या निर्देशाने, त्यांच्या हे अगदी नियोजनबद्ध आयोजनाने पाहतो आपण ही स्पर्धा एसपीएल. इथे लाऊड अपील झाली या शेवटच्या चेंडूवरती परंतु फलंदाज तिथे बचावलाय तो मिस्टर धनेश. 2 षटकाची समाप्ती मित्रांनो. 32 धावा, 9 धावांची गरज आहे आणि 24 चेंडू शिल्लक आहेत. सोपा सहज साध्य होणारा सामना झालाय तो भास्से संघासाठी, जे सूरजला मिस करतायत. सूरज चांगला खेळाडू होता भास्से संघासाठी, ज्याने अनेक वर्ष दिली. त्याचा सुद्धा इथे आपण उल्लेख नेहमीच करतोय, त्याला सुद्धा श्रद्धांजली वाहतोय आपण, त्याच्या नावाचा उल्लेख करून त्याच्या कार्याचा उजाळा आपण करतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. असे अनेक आदर्श खेळाडू आपल्यामधून निघून जातात की ते त्यांची एक छाप सोडून जातात. त्यांचं स्वप्न इथे पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न नेहमीच कल्पेश जाधव या टीमने केलेला आहे आणि या स्पर्धेत सुद्धा त्यांचा तो ठसा उमटण्याचा प्रयत्न कल्पेशने खेचून अक्षयच्या चेंडूला वळवला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडू जातोय डीप फाईन आणि लॉंग लेगच्या मध्ये 4 धावांसाठी. गेला फक्त तिथे पंच केला होता, बॅकफुट पंच कव्हर पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये. धावसंख्या 37 वर. 1 चौकार पाहिजे, 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम सूरज प्रतिष्ठान भास्से संघाला. फुल टॉस, चौकार होणार नाहीये, झेल होणार का, प्रयत्न केला जाईल, प्रयत्न अपुरे पडलाय, झेल सोडलाय.
जीवनदान मिळालं आणि मॅच विनिंग स्ट्रोकची संधी दिली आहे, जबाबदारी दिली आहे धनेश नेते. कल्पेशला 3 धावांची गरज, 38 धावसंख्या. परंतु वॉलसेटने सुद्धा सर्वांना मंत्रमुग्ध केलं, त्यासाठी त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. तुम्ही सुद्धा चांगला खेळ दाखवला संपूर्ण स्पर्धेमध्ये. तुमचे प्रयत्न काहीसे अपुरे पडले, परंतु तुम्हाला येणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगली संधी पण मिळावी आणि तुम्हाला यशाला गवसणी घालता यावी त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आमच्या शेंदूरच्या वतीने, आयोजकाच्या वतीने. इथे आडवा झाला होता उचण्याचा प्रयत्न ऑन साइडला, पण तो तिथे प्रयत्न फसला. नुकसान नाहीये, फायदाही नाहीये. धावसंख्या 39, 3 षटकांची समाप्ती. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज टीम सूरज प्रतिष्ठान भातसई संघाला. अनिकेतने 8 धावा केल्या, परंतु दिनेश 0 बाद झाला. आता मात्र फक्त एक घटका, एक फटका आणि एक चटका बाकी आहे फक्त या सामन्याचा. तो फटका मारेल का कल्पेश? घटका भरली आहे परंतु नाही. वाईटचा इशारा पंचांचा. लाईन इथे खराब आहे. स्कोर आर लेवल. एक पाऊल दूर आणि बरोबर 3:45 वाजतायत. परफेक्ट. 345. हो हो हो. AK-47 सिक्सर.